येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते मंडळी म्हणून आम्ही सगळेजण कार्यकर्त्यांचं समाधान होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार आहोत. हे खरं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही बाजूनी एबी फॉर्मचा वाटप असो किंवा बंडखोरीचे प्रकार आणि नाराजगी थोडी त्या निमित्ताने वाढलेली आहे. ह्याचं मूळ कारणच एवढं आहे की जनतेचा विश्वास हा महायुतीवरच आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचीच सत्ता येते आहे हे सगळ्या जणांमध्ये स्पष्ट झालं असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे, अपेक्षा वाढलेल्या आहेत. म्हणून प्रत्येकाला वाटतं की मला महायुतीच्या पक्षांचं तिकीट भेटलं तर मी निश्चित पद्धतीने निवडून येईल हा विश्वास आमच्यावर कार्यकर्त्यांचा आहे. आणि म्हणूनच काही नाराजगी, काही अपेक्षा आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. पण आपल्या माध्यमातून मी विश्वास देतो की कुठल्याही कार्यकर्त्याला वंचित आम्ही ठेवणार नाही. प्रत्येकाला, या त्या स्वीकृत सदस्य असो, महामंडळ असो, समित्या असो, प्रत्येकाला, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला च्या नावापुढे कुठलं ना कुठलं तरी पद येणाऱ्या काळामध्ये निश्चित पद्धतीने लागलं असेल. हा विश्वास आम्ही कार्यकर्त्याला निश्चित पद्धतीने देऊ. शेवटी आम्ही एका विचाराला आणि नेतृत्वाला मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 27 शेवटची तारीख आहे, तोपर्यंत बहुतेक कार्यकर्ते आपल्या आपल्या पद्धतीने राष्ट्रप्रथम, मग पक्ष आणि मी या विचारधारेवर आम्ही सगळे चालत असल्यामुळे मला विश्वास आहे बंडखोरी ही शमेल आणि आम्ही सगळेजण एकत्र येऊन सिंधुदुर्गाच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊन निवडणुकीच्या सामोरे जाऊ.